स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. नाव सांगा आणि या ठिकाणी गर्दी झालेली आहे काय सांगा, काय कसे कारण आहे, काय कारण आहे? नमस्कार, मी पूजा घाडगे. आपण पाहतोय की जे काही जागतिक अमेरिका, इराण, इस्रायल यांचं जे काही युद्ध चालू आहे त्याचे जे काही परिणाम होत आहेत ते परिणाम आपल्याला या ठिकाणी इव्हन भारतामध्ये सुद्धा दिसत आहेत. जे काही पेट्रोल असेल किंवा एलपीजी गॅस असेल याचा सुद्धा तुटवडा आपण पाहतो की निर्माण झालेला आहे. आणि सध्या घरगुती गॅसच्या बाबतीत सुद्धा आपण पाहतो की खूप मोठी टंचाई निर्माण झालेली आहे आणि लोकांची लगबग चालू आहे की कसं आपल्याला या ठिकाणी सिलेंडर मिळवता येईल, याच्या पुढे मिळेल नाही मिळेल, त्याच्यामुळे लोकांची लगबग चालू आहे हे आपण पाहतोय. आता या ठिकाणी तुम्ही गॅस घ्यायला आलेला आहात, गॅसचा तुटवडा आहे की काय आहे, काय सांगा? आता न्यूज मध्ये तर आम्हाला असंच कळलंय की काही ठिकाणी संपलेले आहेत. म्हणजे औरंगाबाद वगैरे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर न्यूज मध्ये असं कळलेलं की तिकडे तरी एलपीजीचे साठे संपलेले आहेत, कंपन्या जवळजवळ बंद झालेल्या आहेत आणि तोच प्रश्न आपल्याकडे उद्भवू शकतो पुढे जाऊन. आणि हे सगळे सर्वसामान्य लोक पाहत आहेत आणि पर्याय काही नसल्यामुळे त्या ठिकाणी लोक काय करतात, सिलेंडर भरण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. मग आता सिलेंडर भेटतोय का या ठिकाणी? आता तुम्ही आलेले आहात घ्यायला, हो. आता इथे काय जाणवतंय? आता कसं काय सिलेंडर भेटतंय. तुमचं जर बुकिंग असेल 20-25 दिवसापूर्वीचं, म्हणजे याच्यानंतर तर असंच होणार आहे. आता मी 3-4 दिवसापूर्वी बुकिंग केलेलं म्हणून मला आज भेटतोय गॅस, पण याच्यानंतर परिस्थिती कशी असेल आपण सांगू शकत नाहीये. तर त्यांच्याकडे जे अवेलेबल आहेत तर ते आपल्याला देत आहेत. म्हणजे गॅस अवेलेबल आहे? हो हो सध्या तरी. हो. पण पुढे काय होईल त्याची शाश्वती नाही, म्हणून लोक त्या ठिकाणी टाके घेण्यासाठी लगबग करतात. त्यासाठी आला आहात, ही लाईन दिसते, काय कारण? शांताराम श्रीपती शिंदे. मी गॅस बुकिंग साठी आलेलो आहे, गॅस नेण्यासाठी. 2 दिवस झालेले आहे, गॅस काय भेटत. मग आता गॅस बुकिंग केलेली आहे, नोंद केलेली आहे तुम्ही? नोंद केलेली. आणि मग या ठिकाणी तुटवडा आहे की काय? तुटवडा आहे हो. का? आता तुम्ही गॅस घेतला का आता? नाही भेटला. भेटला नाही काय कारण? काय कारण ते म्हणजे उद्या हो म्हणजे तुटवडा जाणवतोय का? तुटवडा झाला. आता आपण पाहिलं की इराणचं जे युद्ध चालू आहे, इराण आणि हो. तर आता त्याचा काही परिणाम इथं जाणवतोय का? काय जाणवतो ना, हॉटेलवरती, गॅसवरती, डिझेलवरती, पेट्रोलवरती जाणवतो. यापूर्वी कधी असं गॅसची लाईन लावायला लागली नव्हती, कारण आता कमीत कमी 20-25 माणसांची लाईन नाही, त्याच्यामुळं गॅसचा तुटवडा आहेच.